नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी भाग 2 सेमिस्टर 3 पेपर 3 भारतीय शासन आणि राजकारण त्यातील प्रकरण पहिले युनिट क्रमांक पहिले भारतीय संविधान त्यातील प्रकरण पहिले उद्देश्य पत्रिका या प्रकरणाचा अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मित्रांनो। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उद्देश पत्रिकेचा अर्थ, उद्देश पत्रिकेचे स्वरूप आणि उद्देश पत्रिकेची उद्दिष्टे या 3 उपघटकांचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। उद्देश पत्रिका म्हणजे काय तर कुठल्याही देशाच्या संविधानाच्या सुरुवातीला त्या देशाच्या संविधानाचा संपूर्ण सार म्हणजे उद्देश पत्रिका, त्याला आपण प्रेम्बल म्हणतो किंवा प्रास्ताविका म्हणतो। प्रत्येक राज्याच्या संविधानात काही ना काही निश्चित अशा स्वरूपाची काही उद्दिष्टे असतात, कारण संविधान हे समाजाच्या विविध व महत्त्वपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी निर्माण झालेले असते आणि म्हणून त्या उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी संविधानामध्ये काय काय आहेत त्याचा एक सारांश स्वरूपात असणारा सारांश त्याला आपण उद्देश पत्रिका म्हणतो। आणि भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। अशा पद्धतीची भारतीय संविधानाला सुरुवातीला लागू असलेली ही भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आहे, प्रास्ताविका आहे। या उद्देश पत्रिकेचे 3 विभाग पडलेले आहेत। त्यामध्ये राज्यव्यवस्थेचे स्वरूप, शासन व्यवस्थेचे उद्दिष्टे आणि संविधानाचे उगमस्थान। राज्यव्यवस्थेचे स्वरूप उद्देश पत्रिकेचा पहिला भाग म्हणजे राज्यव्यवस्थेचे स्वरूप होय। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य अशा स्वरूपाची राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा मानस संविधानकर्त्यांचा होता। हा उद्देश पत्रिकेचा पहिला भाग झाला। दुसरा भाग जर आपण पाहतो म्हटलं तर भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची शाश्वती देणे हा भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा दुसरा भाग आहे। तर तिसरा भाग आहे संविधानाचे उगमस्थान। आम्ही भारताचे हे सुरुवातीचे शब्द व आमच्या संविधान सभेत आज स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हे शेवटचे वाक्य बनून शेवटचं वाक्य बनून उद्देश पत्रिकेचा तिसरा भाग बनलेला आहे। आता उद्देश पत्रिकेचे स्वरूप काय आहे याकडे आपण लक्ष देऊया। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे सार्वभौम। सार्वभौम म्हणजे काय तर भारतीय सार्वभौम सत्तेला किंवा भारत देशाला अंतर्गत आणि बाह्य दृष्टीने भारत हा देश कोणाच्याही नियंत्रणामध्ये नाही। जगामध्ये कुठलेही राष्ट्र
त्याला आदेश देऊ शकत नाही किंवा आज्ञाही देऊ शकत नाही. भारताला अंतर्गत आणि बाह्य धोरण ठरविण्याचा अधिकार स्वतःलाच आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचा अंतिम व सर्वोच्च अधिकार भारताला आहे. भारत हा परकीय राष्ट्रांच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त आहे. त्यालाच आपण सार्वभौम असं म्हणतो. त्यानंतर दुसरा त्या ठिकाणी पॉइंट आहे समाजवादी. जनतेच्या हिताच्या दृष्टीने उत्पादनाची साधने व देवघेवीचे व्यवहार यावर समाजाची मालकी व नियंत्रण ठेवण्यास वचनबद्ध असलेली राज्य व्यवस्था. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँकेवर भारतीय शासन व्यवस्थेचं नियंत्रण आहे. त्याच पद्धतीनं देशांतर्गत असणारे विविध उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचा अधिकार भारतीय राजकीय व्यवस्थेला आहे, भारतीय सार्वभौम सत्तेला आहे. त्यानंतर तिसरा शब्द धर्मनिरपेक्ष. भारताचा कुठलाही राजधर्म नाही. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्याला सेक्युलर म्हणतो आपण. भारताने कोणत्याही एका विशिष्ट धर्माची बांधिलकी स्वीकारलेली नाही, तर धर्म ही व्यक्तीच्या संबंधित बाब आहे असं या ठिकाणी संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रजासत्ताक. सर्व नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शासन चालविण्यास सक्रिय भाग घेतात. भारतात जनता आपले प्रतिनिधी निवडते, म्हणजेच भारतीय प्रजा आपली सत्ता गाजवीत असते. म्हणजे अंतिम सत्ता ही प्रजेची, अंतिम सत्ता ही जनतेची, अशा पद्धतीची व्यवस्था भारतीय संविधानकारांनी निर्माण केलेली आहे. भारतासारख्या देशामध्ये सर्वच लोकांना राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागी होता येत नाही. तर आपले प्रतिनिधी आपण निवडून पाठवायचे आणि आपल्या प्रतिनिधीमार्फत या देशाचा राज्यकारभार चालविला जातो. 5 वर्षाच्या काळामध्ये जर समाधानकारक त्यांचं कार्य नसलं, देशहितासाठी त्यांचं कार्य नसलं, समाजाच्या विकासासाठी त्यांचं कार्य नसलं, तर 5 वर्षांनी या देशामध्ये पुन्हा निवडणुका घेतल्या जातात आणि पुन्हा आपल्याला आपला प्रतिनिधी, आपला विश्वासू निवडून पाठवण्याचा अधिकार जनतेला आहे. आणि म्हणून अंतिम सत्ता ही जनतेची, असं या ठिकाणी प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ आहे. त्यानंतर गणराज्य. लोकनियुक्त राष्ट्र प्रमुख असा गणराज्य या शब्दाचा अर्थ भारताचा राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती हा जनतेचा प्रतिनिधी करून निवडला जातो, म्हणजेच राष्ट्रपती हा लोकनियुक्त आहे. गणराज्य. आपण संसदीय शासन पद्धती इंग्लंडकडून जरी स्वीकारलेली असली तरी इंग्लंडमध्ये राजा हा वंशपरंपरेने गादीवर येतो. तिथला राजा म्हणजे आपला राष्ट्रपती, आणि राष्ट्रपती आपल्या देशाचा जनतेकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीद्वारे निवडला जातो. म्हणजेच पार्लमेंटचे आणि राज्य विधिमंडळाचे निवडून गेलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात आणि त्यांना निवडून देतात. कुठलाही आपल्या देशाचा राष्ट्रपती हा वंश परंपरेने गादीवर येत नाही. अशा प्रकारचे भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेनुसार शासन व्यवस्थेची व संविधानाची उद्दिष्टे आपण पाहूया. या ठिकाणी न्याय, आपण संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये न्याय हा शब्द ऐकला आहे. न्याय प्रस्थापित करणे, सामाजिक न्याय म्हणजे समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे, आर्थिक न्याय म्हणजे शोषणमुक्त अर्थव्यवस्था निर्माण करणे, आणि राजकीय न्याय म्हणजे नागरिकांना राजकीय सहभागाची मुक्त व न्यायी संधी देणे. त्यानंतर स्वातंत्र्य, नागरिकांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देणे, भारतीयांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास व उपासना व श्रद्धा याबाबतचे स्वातंत्र्य प्राप्त करून देणे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण भारतीय संविधानाचे उगमस्थान आणि भारतीय संविधानाचे स्वरूप काय आहेत याबाबत आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्देशपत्रिकेनुसार शासन व्यवस्थेची व संविधानाची उद्दिष्टे काय आहेत आणि प्रश्नोत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. या ठिकाणी मी थांबतो आहे. धन्यवाद.